सर्वपक्षीय बैठक घेऊन बिहार भवनाला जागा देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगावं, राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान। पाटण्यामध्ये महाराष्ट्र भवनासाठी 5 एकर जागा मागून बघा असंही आव्हान। पालिकेतील सत्ता वाटपावर आज फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक। फडणवीस दावोसवरून परतताच हालचालींना वेग। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईबाबत निर्णयाची शक्यता। भाजपवाले कधी कोणाशी युती करतील सांगता येत नाही। गोगावलेंचा भाजपला टोला, तर रायगडमध्ये युतीचे आदेश असूनही स्थानिक नेते वरिष्ठांचा ऐकत नाहीत। गोगावलेंचा हल्लाबोल। देशाच्या सरन्यायाधीशांना राजकारणात यायचंय, संजय राऊतांचे गंभीर आरोप। तर पक्ष आणि चिन्ह खटला सुरू असताना एकनाथ शिंदेंची भेट घेणं चूक। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि शिंदे यांच्या भेटीवरून राऊतांचे खडे बोल। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याचे चिन्ह। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणारे 10 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ एसटी डेपोची पाहणीवेळी चालक वाहकांच्या रेस्टरूम मध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या। मद्यधुंद अवस्थेत आढळला चालक, तात्काळ निलंबनाच्या दिल्या सूचना। पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रनचा थरार। मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला उडवलं, 4चाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू। पुण्यातील पाषाण रस्त्यावरील दुर्दैवी घटना, अपघातानंतर चालक पसार। मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या। लोकल ट्रेनमधून उतरताना झालेल्या वादातून हत्या। आरोपी सीसीटीव्हीत कैद। पोलिसांनी 12 तासात केली अटक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 शिशूंच्या जन्मामागं 1 गर्भपात। एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची धक्कादायक आकडेवारी। संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदानाचा उद्योग सुरूच असल्याची शंका। छत्रपती संभाजीनगरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार। मैत्रिणीनेच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ आपल्या प्रियकराला पाठवले। आरोपी तरुणी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। सलग सुट्ट्यांमुळे पुण्याच्या दिशेने पर्यटक निघाले। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेतला जाणार ब्लॉक। काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही लोकल उशिरानं धावणार। लॉंग विकेंडमुळे कोकण किनारपट्टीला पर्यटकांची पसंती। गणपतीपुळे, मालवण, तारकर्ली, मुरुड, जंजिरा, दापोली, अलिबागचे किनारे पर्यटकांनी फुलले। हिमाचल प्रदेशामध्ये जोरदार बर्फवृष्टी। मनालीसह जम्मू काश्मीर, गुलमर्गवर बर्फाची पांढरी चादर। रस्ते बंद, वीज पुरवठा खंडित, तरीही पर्यटकांमध्ये अनोखा उत्साह। अमेरिकेकडून भारतावरील 25% टॅरिफ हटवण्याचे संकेत। अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी 25% टॅरिफ मागे घेण्याबाबत दर्शवली सकारात्मकता। पाकिस्तानही T20 विश्वचषकातून बाहेर पडू शकतो। पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी यांचं वक्तव्य। बांगलादेश सोबत चुकीचं झालं असून सरकारनं नकार दिल्यास आम्हीही खेळणार नाही, नकवींची माहिती।